राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची शताब्दी आणि त्या शताब्दी निमित्त सामाजिक समरसता या विषयावरती पंचपरिवर्तनातील एक प्रमुख मुद्दा या नात्याने आपण चर्चा करतो. माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं संघाच्या या पंचपरिवर्तनाचे मुद्दे आपण मुद्दाम समाजाला कळणं गरजेचं आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना ते समजले पाहिजे, तरुण पिढीला ते समजले पाहिजेत आणि आपल्या विविध प्रश्नांवरचं ते एक मुख्य उत्तर आहे, मूलभूत उत्तर आहे. त्यामुळे त्या विषयांचा अभ्यास, माहिती हे आपण घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. सामाजिक समरसता हा जो सगळा आपण विषय चर्चेला घेतो, त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की आजच्या सगळ्याच परिस्थितीमध्ये जातीयवादाने फार मोठ्या प्रमाणावरती एक वेगळंच रूप धारण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जातीयतेची भावना ही दिवसेंदिवस कमी करण्यासाठी शेकडो वर्ष प्रयत्न करणाऱ्या विविध संस्था, विविध नेते आणि विविध सामाजिक कार्यकर्ते यांची एक मोठी यादी या देशामध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की या सगळ्यांच्या प्रयत्नांना छेद देणारं काम आजच्या काळामध्ये घडतंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. जात ही अतिशय गरजेची आहे, ती जन्माने मिळते आणि जातीयतेची भावना ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नक्की असली पाहिजे अशा स्वरूपाचं विधान मी मुद्दाम जाणीवपूर्वक करतोय. या पुणे शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मधल्या काळामध्ये विविध जातींची संमेलनं झाली. संमेलन केलं पाहिजे, आपल्या जाती बांधवांना एकत्रित बोलवलं पाहिजे, त्यांच्या असलेल्या प्रगतीचे आलेख आपण समजून घेतले पाहिजेत. आपल्याला देखील आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्याचं काही मार्गदर्शन मिळत असेल तर ते जरूर घेतलं पाहिजे. परंतु मी कधी कधी विचार करतो की जातीचा आणि आपल्या कुटुंबाचा असलेला विचार हा नक्कीच आदर्श आणि तो मानवी स्वभावानुसार गरजेचा आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की माझ्या जातीचं, माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे याच्याबरोबरच मला दुसऱ्याचा द्वेष करायला खरंच याच्यातनं काही शिकवलं पाहिजे का? आपण काही चुकतो आहोत का? याचा कधीतरी विचार एक आत्मपरीक्षण या नात्याने आपण करणार की नाही, तो केला पाहिजे. त्याचं कारण असं की मला घटनेने दिलेल्या 50% आरक्षणाच्या पलीकडे जाता येणार नाही. त्याचं कारण असं की आरक्षण या शब्दालाच एका वेगळ्या अर्थाने आपण छेद देऊ असं आपल्याला वाटत नाही. मी आपल्याला हे एवढ्यासाठीच म्हणतो की बाबासाहेबांनी आणि त्यांच्या टीमनी अतिशय विचारपूर्वक आरक्षणाच्या या सगळ्या गोष्टींचा एक वेगळ्या प्रकारचा ढाचा तयार केला. ज्या ढाच्याला भविष्य काळामध्ये आपण आपल्या स्वार्थासाठी छेद द्यायचा प्रयत्न केला तर समाज व्यवस्था एका वेगळ्या अर्थाने कोलमडेल. परस्पराच्या बंधुत्वाची गरज ही मी आपल्याला वारंवार सांगतोय, कारण हा विषय माझा नाही. तर बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार जर बंधुता यायची असेल तर समता असली पाहिजे आणि समता ही जर आपल्याला आणायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या समतेसाठी आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये लोकांना प्रशिक्षित करावं लागेल, आपल्या जातीमध्ये सगळ्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल, आपल्या जाती बांधवांना प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आपण जात म्हणून काय प्रयत्न करतो हा सगळ्यात महत्वाचा आत्मपरीक्षणाचा मुद्दा या निमित्ताने मला सांगायचा आहे. कारण सामाजिक समरसतेमध्ये संघ जसा व्यवहार करतो, संघ शाखेवरच्या किंबहुना संघाच्या सगळ्याच व्यवस्थेमध्ये कधी कोणाला जात विचारली जात नाही. कार्यक्रमांची रचना ही जाहिरात म्हणून नाही, परंतु कामाची पद्धतच अशी ठेवलेली आहे की एकत्रित एकमेकाच्या घरी जाणं, एकत्रित जेवण करणं आणि या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला आपल्या मीपणाचा एका वेगळ्या अर्थाने विसर पडायला लावणं आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यक्तिशः विचार हा करत असताना जातीयतेचं वातावरण मात्र कमी केलं पाहिजे अशा प्रकारची सामाजिक गरज आणि त्याचप्रमाणे असलेला व्यवहार हा संघ गेली 100 वर्ष करतोय. मी आपल्याला हे मुद्दाम परत परत का सांगतोय? त्याचं कारण असं की सामाजिक समरसता ही काळाची का गरज आहे हो? त्याचं कारण असं की प्रत्येकच व्यक्तिमत्वामधला हा भाग जो आहे हा भाग आपण तपासला पाहिजे. आजच्या काळामध्ये मी जाणीवपूर्वक सांगतो की डॉक्टर मोहनजी भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी, आज सातत्यपूर्ण या विषयाचा उल्लेख करतायत की जातीयते ही आपल्याला परवडणारी नाही. विश्वगुरु भारत नक्की पूर्वी होता, परत भविष्यामध्ये तो होईल या विषयी आपल्याला सगळ्यांना खात्री आहे. पण या विश्वगुरु पर्यंतच्या प्रगतीमध्ये जातीयता आणि सामाजिक सलोखा या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करणार की नाही? सामाजिक सलोख्याची गरज काय आहे?
तर व्यक्तिगत प्रगती आणि त्या प्रगतीबरोबरच कुटुंबाची प्रगती, त्याबरोबरच आपल्या जातीची प्रगती आणि त्याचबरोबर ज्या धर्माने आपल्याला ओळख दिली त्या हिंदू धर्माची देखील एका वेगळ्या अर्थाने विचारधारा ही आपण जोपासली पाहिजे. ती गरज आहे. त्याचं कारण असं की या देशामध्ये आपलं भविष्य जर घडवायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा काय पर्याय. सहज एक विचार मनात आला म्हणून आपल्याला सांगतो. तो विचार असा आहे की मी माझ्या जातीचा खूप अभिमान बाळगला आणि तो अभिमान जर विकृतीकडे जाऊ लागला तर स्वाभाविकच आपल्या जातीला आपण एका वेगळ्या अर्थाने एकटं पाडलं असं होत नाही का हो. आणि एकटं पडल्यानंतर माणूस प्रगती करू शकतो का. प्रगती ही हातात हात घालूनच होते. भविष्य हे हातात हात घालूनच तयार होतं. या दोनही गोष्टींचा विचार आपण आपल्या मनाशी करा. त्याचं कारण असं की नरेंद्र मोदींसारखं 2014 साली आलेलं एक वेगळं नेतृत्व हे बहुआयामी आहे. त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जो समाज, ज्या समाजाकडे एका वेगळ्या अर्थाने स्वच्छता कर्मी म्हणून पाहिलं जातं, त्यांचे पाय प्रत्यक्ष धुणं, याच्यामध्ये आपण त्यांच्या प्रामाणिक भावाला विचार करणार की नाही. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल म्हणून शीर्षस्थ नेतृत्व संपूर्ण देशाचं असलेलं असे मोदीजी हे जर काम करत असतील तर हे वंदनीय नाही का. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की योगीजी देखील त्याच पद्धतीने काम करतात. समाजामध्ये विविध जातींना सन्मानित केलं पाहिजे. त्या जातीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सन्मानित केलं पाहिजे, ही आमची भावना आहे. मी संघ स्वयंसेवक मी गेल्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलं. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की समरसता मंचच्या वतीनं समरसतेचा एक कार्यक्रम काही वर्षांपूर्वी मोतीबागेत झालेला मला आठवतो. त्यावेळेला त्या विषयाचं काम माझ्याकडे असल्या कारणाने मी सांगतो. आपल्याकडे जाती व्यवस्था इतकी खोलवर आहे आणि ती असलीच पाहिजे. त्याच्या भविष्याचा विचार आपण केला पाहिजे. पुण्यातील प्रमुख 148 ओबीसी समाजातल्या जातींना आपण एकत्रित केलं होतं. कुणाकुणाला केलं होतं. ज्यांचे रोटीबोटी व्यवहार आहेत, ज्यांची स्वतःची कार्यालय आहेत आणि जे अशा प्रकारे काम करतात, अशा प्रकारच्या सर्व संस्थांच्या प्रमुखांना एकत्रित बोलवलं होतं. हिंदू धर्मातील प्रमुख जाती या नात्याने त्यांना एकत्रित बोलवलं. त्यांना सगळ्यांना या विषयाची कल्पना त्या काळामध्ये दिली. मी आपल्याला ही गोष्ट सांगतो, हे किमान 25 वर्षापूर्वीची आहे. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की हा प्रयत्न सातत्यपूर्ण करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संस्था आणि त्या संस्थेचा समरसता हा सगळ्यात प्रमुख बिंदू, पंचपरिवर्तनातील प्रमुख बिंदू म्हणून आपण सगळ्यांनी यानंतरच्या काळामध्ये समजून घेतला पाहिजे. त्याचं कारण आपण प्रगती करणारच आहोत. आपला देश सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करेल, पण सगळ्या प्रगतीमध्ये सामाजिक सलोखा, सामाजिक जीवन पद्धती आणि परस्पराची बंधुता ही जर आली तर एका वेगळ्या आदर्श समाजाचं स्वप्न आपण जे सगळेजण पाहतात ते नक्की साकार होईल. एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगायचंय. भविष्य काळामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला करायच्यात, परंतु बंधुता ही टिकवण्यासाठी माझा व्यक्तिगत व्यवहार हा आदर्शभूत असला पाहिजे. मी दुसऱ्याला माझ्या बरोबरीचा समजलं पाहिजे आणि ते बरोबरीचं समजत असताना माझ्या व्यक्तिगत प्रगतीला मी कुठेही बाधा येत नाही, ही भावना आपल्या मनामध्ये जर आपण रुजवली तर भविष्यकाळ हा आपला आहे. आपण नक्की विश्वगुरू होणार आहोत. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.